हॅलो गाईज, आज मी सांगलीच्या आजीकडे आली आहे। तुम्ही पहिल्या आजीचं बघितलंच असेल आणि ही दुसरी आजी आहे माझी। ही माझी खूप फेवरेट आजी आहे। हिचं नाव विद्दू आजी आहे आणि हिने एक नवीन घर बांधलं होतं, त्यामुळे आम्ही तिला सरप्राईज देण्यासाठी अचानकच आलो होतो। तिला माहितीच नव्हतं आणि मग तिने दार उघडलं आणि ती सरप्राईज होती की आम्ही कसं काय आलो। मग आम्ही बसलो, तिने चहा कॉफी दिली, परत जेवायला आम्हाला बिर्याणी बनवली होती, चिकन मटन सगळं बनवलं होतं तिने एकटीने। आणि मग नंतर तिचं घर पण खूप मोठं होतं, आत्ताच नवीन बांधलं होतं। तिच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात इतकं मस्त झाडं रान असं सगळं होतं आणि तिने खूप सारे आम्हाला आंबे पण दिले। इथं तिचं मंदिर होतं किचनमध्येच आणि हे तिचं किचन होतं। ती कॉफी बनवत होती, आम्ही गेलो होतो जस्ट त्यामुळे। आणि आता इथं गॅलरी आहे मागे आणि इथं ही दुसरी रूम आहे। ह्या गॅलरीतून इतकं मस्त हिरवळ आहे आजूबाजूला घराच्या की इतकं सुंदर वाटतं तिथं बसून आपण बघतच राहू। आणि पीस तर इतकं आहे, म्हणजे नेट नाही आहे पण तिथं इतकं मस्त पीस वाटतो ना तिथं। मग आम्ही चाललो होतो, आजी म्हणली की तुम्हाला एका वजूबाईच्या मंदिरात नेते। मग आम्ही तिकडे चाललो होतो। ते मंदिर इतकं मस्त आहे, तिथं पण आजूबाजूला इतकी मस्त शेती, हिरवळ, गारवा आणि पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे इतकी हिरवळ आली होती ना आजूबाजूला। फुलाची झाडं, गुलाबीची झाडं, परत चाफ्याची झाडं, पळसाचं झाड, तुम्हाला दाखवते मी पळसाचं झाड। इतकं मस्त होतं ना, ते वेगळंच झाड असतं। आणि हे बघा, हे वजूबाईचं मंदिर आहे। इथे मी, माझी आजी, माझी दुसरी आजी आणि माझी मम्मी आणि माझी बहीण सगळेच गेलो होतो आम्ही। आणि त्या आजोबांनी, तिथं गुरुजी होते, त्यांनी आम्हाला इतकी चांगली माहिती दिली। ते म्हणले की हे जे मंदिर आहे ते खूप जुन्या काळातलं आहे आणि हे म्हणजे पुराच्या पाण्यातून परत उद्भवलं येतं। आणि हे मंदिर इतकं जुनं आहे ना, म्हणजे त्याच्यानंतर ते उद्ध्वस्त झालं होतं पण परत नीट केलं होतं त्यांनी। आणि मग तिथं आम्ही त्या देवीच्या, वजूबाई देवीच्या पाया पडलो। मग नंतर राम, लक्ष्मण, सीता ह्याचं पण मंदिर होतं तिथं, त्याचं पण पाया पडलो। मग आम्ही बाहेर गेलो, मग तिथं इतके सारे मंदिर होते ना आणि आजूबाजूला इतकी मस्त झाडं होती तिथं। मी म्हणलं एक रील पण करून घ्यावी। तुम्ही बघितलीच असेल मी किती मस्त रील केली होती। तुम्ही पण खूप सारे त्याला प्यार दिले, लाईक्स दिले, त्याच्याबद्दल पण थँक्यू। आणि मग आम्ही बघा, मी चाफ्याची फुलं गोळा करत होती म्हणजे देवाला वाहायला। ती चाफ्याची फुलं गोळा करून मी तिथे गेली आणि इतकं मस्त वाटत होतं ना जाताना, पण असं वाटत होतं कुठल्या स्वर्गमध्ये आली आहे। मग तिथं जाऊन मी मंदिरात वाहिली ही फुले। तिथे बघू शकता तुम्ही किती भारी चिमण्यांचा आवाज होता आणि तिथं चिमण्यांची घरटं, हे बघा देवाच्या मी फुलं वाहिली आणि तिथं चिमण्यांची घरटं होती आणि चिमण्या, खूप साऱ्या चिमण्या होत्या। आणि तिथं आम्हाला मोर वगैरे पण दिसले, पण आम्ही ते व्हिडिओमध्ये घेऊ शकलो नाही कारण की खूप आवाज होतो ना, मग ते असे लांब जातात मोर वगैरे त्यामुळे। मग नंतर आम्ही तिथून दुसऱ्या देवाच्या मंदिरात गेलो। ते मंदिराचं नाव होतं दत्त मंदिर। तिथं आम्ही पाया पडलो आणि त्याच्यानंतर आम्ही आजूबाजूला पण परिसरात फिरलो, फोटोज काढले खूप सारे। हे देवाचं मंदिर आहे, त्याच्या पाया पडलो आम्ही। आणि मग नंतर तिथून आम्ही गेलो महादेवाच्या पिंडीच्या तिथे। महादेवाच्या पिंडीच्या तिथे आम्ही पाया पडलो। माझ्या आजीला इतकं आवडतं ना महादेवाचं, इतकं करते ना ती, दर सोमवारचा उपवास वगैरे। तिला पण इतकं बरं वाटलं ते पिंड वगैरे, म्हणजे तिथलं परिसरात बघून। परत हे बघा, मी म्हणलं ना तुम्हाला पळसाची झाडं, हे ते पळसाचं झाड आहे। त्याला 3 पानं असतात, एका स्टेम्पला फक्त 3 पानं असतात, त्याच्यावरती नसतात। कुठलं पण बघू शकता तुम्ही, सगळ्याला फक्त 3 पानं असतात। हे खूप वेगळं झाड आहे, मी पहिल्यांदाच बघितलं, तुम्ही पण बघा। जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा। हे बघा, हे आजीने आमच्या इथं घराच्या इथं, परत आम्ही वापस आलो तिथे आजीने झाडं वगैरे लावली होती, इतकं भारी होतं ना।